रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन. सादर करत आहोत नाटक चोरी झालीच चोरी झालीच. तर झालंय काय, शास्त्री बुवा आणि त्यांची पत्नी म्हणजे यमुनाबाई आणि त्यांचा मुलगा मधू हे तिघं गेले पिक्चरला. बरं का? बरं, त्यांचे शेजारी पाजारी पण लोक आहेत, एकमेकांशी संबंध आहे. तर त्यातलंच एक एक कुटुंब तुम्हाला ओळखल्यानंतर कळेलच. ठीक आहे? हे जे आहे ना, ही मुलगी शेजाऱ्यांची बरं का, ती मध्ये मध्ये अशी जाहिराती म्हणून असते. ठीक आहे. तर आता आपले जे गेले सिनेमाला ती आता तिघं घरी येत आहे आणि पुढे काय घडताय तेच आपलं नाटक आहे. चोरी झालीच नाही. अरे रे, चोरी झाली. वाटलंच, नाहीतर म्हटलं कुलूप उघडा कसा. तरी मी तुला सतरांदा सांगितलं, दोनदा कुलूप उडून पहा म्हणून, पण तुला ओढायचंच नसतं. अहो, चारदा ओढून पाहिलं कुलूप, पण जरी बंद कुलूप फोडलं त्याला कोण काय करणार. आता कुलूपाचं मरू दे, चोरांनी काय काय पावले त्याचं बघू. चोर नाही, बोलकच होतं. मला वाटलं चोर लपलाय. अहो, तुमचा आपला मुलगा वेगळा भित्रेपणा. अहो, मी घाबरते नाही आणि तुम्ही घाबरणार आहात काय? कुठे अगं, अशी ओरडतेस काय पोरासारखी? तिथे बघ, उंदीर पळाला आणि उंदराने ग्लास पाडला, तर घाबरायची गरज काय? आणि ते चोर असले की काय झालं? येत असताना अहो, कुंकू मांडा बास आता. छे, कलकलनी सुरू झाली. आता काय आहे मी काय गेलं हे सुद्धा कळायचं नाही. आधी कपाट उघडून बघ. उघडून कशाला? उघडच आहे. अगं, त्यातलं काय गेलं का ते पहा. अगं बाई, दागिने गेले. हाय राम. तुमचं हे असंच. सिनेमाला जाताना दागिने घालते म्हटलं तर म्हणाला रात्र आहे काढून ठेव. आता काय करायचं? म्हणजे कपाटातले गेले? आणखीन कुठले? कपाटातले गेले तर मरू दे. तसही ते बनावट नकली दागिने होते. नेऊ दे, चोरच असतील. सोन्याचे दागिने आणि या नोटा होत्या तशाच आहेत. माझ्या वडिलांच्या फोटो मागे लपवल्या म्हणून राहिला हो. होय, तुझ्या बापाच्या तुझ्या वडिलांच्या चेहरा नंतर बघू. आधी चोरांनी काय काय पळले ते बघू. अहो, पण काही गेलंच नाही. फक्त बनावट नकली दागिने तेवढे गेले. घ्या मेल्यांनो, खा म्हणावं ते नकली दागिने. 500 रुपये सुद्धा येणार नाहीत. उलट ती विकायला गेले तर चोरच पकडले जातील. आता तुला कळली ना माझी हुशारी, की मी तुला नकली दागिने काढून दिले ते. तू म्हणत होतीस की मी कंजूस. आता कळलं ना. हा, पण खरे सोन्याचे दागिने मी घालायला काढले नाही की माझी हुशारी नव्हे. पुरेपुरी तुझी हुशारी. आधी चोरांनी काय काय पाळले त्याची यादी करू. अहो, पण काही गेलाच नाही तर यादी कशाची? फक्त बनावट नकली दागिने तेवढे गेले. हे बरं, त्या मधूला फोन लावा. हा. हॅलो मधू, काही म्हणू नको. ऐक. आता पोलिसांकडे जा, त्यांना
इथे घेऊन ये, कारण इथे चोरी झाली चोरी. काही बोलू नको. बाय. काय गडबड आहे शास्त्री बुवा? का नेहमीसारखं भांडण? अहो अण्णा, इकडे या. इकडे काय? आमच्याकडे चोरी झाली चोरी. काय? चोर? अहो अण्णा थांबा, चोर पळाले. तरीच म्हणतात तुम्ही तर एवढे थंड आहात. तुम्हाला काय वाटतं आम्ही चोराशी वाटाघाटी करत आहोत म्हणून? नाही, पण ही चोरी झाली कशी? आता हा काय प्रश्न? चोर आले आणि चोरी करून गेले. हो हो, तेही शक्य आहे. पण माल कितीचा गेला? साधारण 8-10 लाखाचा गेला. 8-10 लाख? अगो बाई, म्हणजे बरंच सेविंग होतंय की. बाईचा नेहमी म्हणायच्या की पैशाचा अहो रोकड ठेवती नका बाई, दागिने गेले. आणि हो, चांदीची भांडीही गेली. चांदीचीच होती का? पहा एकदा. हो, नाहीतर स्टेनलेस स्टीलचे. स्टेनलेस स्टील आणि चांदी यांचा आपण परत कळत नाही काढणार. पण सेविंग शिवाय चांदीची भांडी घेणार कुठून? सेविंग नव्हती हो, दागिन्याने भांडी गेली. पण दागिने आणि भांडी सेविंग शिवाय येणार कुठून? वा वा शास्त्री बुवा, सेविंग असावं तर तुमच्याच असेल. अरे पण हे काय हे? ही वेळ आहे कोणती? तुमची चर्चा कोणती? अहो अण्णा, इथे बघा, इथे चोरी झाली आहे. चोरी झाली? म्हणता काय? दिवसात ढवळ्यात चोरी? अहो स्वप्नात आत का कशी बाई? दिवसात ढवळ्या? अहो मध्यरात्री ही मध्यरात्र. काय? मध्यरात्र? कसे वाजले किती? अरे रे, घड्याळ ही गेले. अरे अगा बाई, घड्याळ पण गेलं. घड्याळ घड्याळ बंडी म्हणतोय. शास्त्री बोलकडे घड्याळ होता तरी कधी? रोज वेळ तर आम्हाला विचारायचे. हो, तेही अर्ध्या तासानं. घड्याळ लावायचं म्हटलं तर टाइम विचारायला नको का? घड्याळ तर नव्हतंच. होतं आमच्याकडे चोपडे मास्तर. तशी ही चोरी झाली कशी? आणि तेव्हा तुम्ही काय करत होते? अहो सांगतोय काय मी, माझी बायको आणि माझा मुलगा मधू, आम्ही तिघं सिनेमाला गेलो होतो ना. पाहिलं मोफतचा पास मिळाल्यावर सिनेमाला जाऊ नये ते एवढ्या करता. ठेवला तो मोफतचा पास. चक्क 500-500 रुपये तिकडे काढल्या मी तिकडे. अहो नाही तो मधू म्हणत होता पास मिळालाय म्हणून. त्या मधूला नाही अक्कल. अहो मुलाला असं बोलू नये, याने मुलांची वाढ होत नाही. मुलांची मनं कोमेसतात. शेवटी मुलं म्हणजे देवाकडची फुलंच ना. आई आई, हे काय नवीन? अहो गंगाबाई, आवरा जरा तुमच्या मुलीला. अहो आमच्या मुलीला ना जायला काय? मुलं म्हणजे देवाकडची फुलं. ओ चोपडे मास्तर, कोणी तुमच्याकडं हे ज्ञान शाळेत ठेवा, शाळेत इथे नाही. आधी बीएड व्हा म्हणावं, त्यात 2दा नापास. बाईसाहेब 2दा नव्हे 3दा नापास. आणि हा बाय द वे फक्त एका विषयात नापास, बाकी सगळ्यात तर फर्स्ट क्लास. अरे पण काय हे? ही वेळ कोणती? तुमची चर्चा कोणती? आहो चोपडे मास्तर, हे बघा इथे, जरा बघा, इथे चोरी झालीये. वेळ आली की शेजारा पाजारांचा काही उपयोग नाही मेला. शेजारी राहतो म्हणून
ज्यानं तुम्हाला हे फुकटचे रात्रीचे सिनेमाचे पास दिलेले असतील त्यानंच तर नसेल ना ही चोरी घडून आणली. हो शक्य आहे. तरी मी तुम्हाला म्हणत होते त्या करंदीकरांचा पास घ्यायला नको म्हणून. पाहिलं फुकटचा पास. मिस्टर आणि मिसेस शास्त्री. आता ही कोण? मी सीआयडी इन्स्पेक्टर गार्गी. का? मुलीने पोलीस होऊ नये? ही बरोबर आहे. इथे चोरी झाली. ही पहा, इथे झाली चोरी. कशी झाली चोरी? नशीब आपलं. दुसरं काय? तू मला म्हणू देशील मला किती वेळ बोलतीये? चोरीत काय काय गेलं? सोन्याचे दागिने गेले, चांदीची भांडी गेली. घड्याळ गेलो. घड्याळ? परत मॅडम यांच्याकडे घड्याळ नव्हतंच. टीव्ही गेला. टीव्ही? यांच्याकडे टीव्ही होता कधी? होता हा आमच्याकडे टीव्ही. कधी आवाज तर नाही ऐकला बुवा. तुमच्या घरातल्या भांडणापुढे टीव्हीचा आवाज ऐकणार कुठून? तुम्ही काय करता? मास्तर आहे मॅडम, प्रायमरी टीचर. नसता मेला चोंबडेपणा. कुणाचा? या चोपडे मास्तरांचा. नव्हता तुम्ही यांच्याकडे टीव्ही. मॅडम मी साक्ष द्यायला तयार आहे. यांच्यापाशी टीव्ही नव्हताच. आणि टीव्ही होता हे सिद्ध केलं तर? अरे अरे अरे. टीव्ही चोरीला गेले ना, कसं सिद्ध करणार आपण? आता हा टीव्ही कुठून आला? कोणत्या कंपनीचा? MTV. हो हो. असू नका, कधी MTV नसतो का? तुमच्या शेजारी कोण राहतात? हे अण्णा राहतात. पण शेजाऱ्या पाजारांचा काही उपयोग नाही केला. ओ यमुनाबाई, टाकून टाका आधीच. ओ गंगाबाई. ओ यमुनाबाई. ओ या नाची झोप भयंकर आहे. एकदा का ते झोपले, मी खुद्द त्यांना उचलून नेलं, तरी त्यांना कळायचं नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारला. सॉरी मॅडम. अण्णा, तुम्ही झोपता म्हणजे घोरता? होय मॅडम. थोडासा थोडासा आयला थोडासा कशाला. सारी सोसायटी दंड ते सोसायटी यांच्या घोळण्यामुळे मित्रांना सुखाची झोप लागत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारला. सॉरी सॉरी मॅडम चुकलो. बघा मॅडम, ही सवयचे चोपडे हा? मास्तर. चोपडे मास्तर. हा. आणि बस. अण्णा, तुमच्या या घोरण्यामुळे चोरी झाली. चोरी समजलं? काय करू मॅडम? जुनी सवय आहे. ह्यांनी डॉक्टर केले, वैद्य केले, पण सवय काही जात नाही. डॉक्टर बोलतात इलाज नाही. डॉक्टर म्हणतात रोबे तोंड उघडं राहतं आणि गळ्यातून आवाज येतो. हा बसतो बसतो. बाद झालं तुमचं. हे दागिने तुमचे? हो आमचेच. का हो? चोर सापडला? दचकलात का? नाही चेक चोरी ना तसं हे दागिने तुमचे? असावे. ते किती तोळ्याचे आहेत? काय कर किती तोळ्याचे? मला काय माहिती? तुम्हीच तर आणले होते. साधारण 8-10 तोळ्याचे असतील. असतील. असावे. हे नकली हे सोन्याचे आहेत. हो हो 100 नंबरी. हे नकली बनावट दागिने आहेत का? नसावे. नसावे. असतील. हे नकली बनावट दागिने आहेत काय? काय ग? नकली का ते? मला काय माहिती? हो हो आहेत ते. मग सोन्याचे कसे म्हणलात? चुकलो मॅडम. चुकलात कसे? चुकलो मॅडम. तुमचा टीव्ही गेला.
फाडून खातो. हु हा हु हा हु हा. ओ कुंग फू पांडा मीच ती चोर. चोर चोर. कोणीही हालायचं नाही. मुर्दे काढीन. हे घ्या तुमचे नकली बनावट दागिने. चोरी तुमचा काहीही गेला नाही. पोलीस आले त्यांना सांगायचं चोरी झालीच नाही. आणि जर पोलिसांना कळलं तर माहिती ना काय होईल. याद राखा जर पोलिसांना कळलं तर माहिती ना काय होईल. काय डेंजर बाई. बाई मुलगी आजची कोणी असो. याला इन्स्पेक्टर इथे चोरी झाली. आलास मधू ये बडा ये. तुझीच गर्दी होती बस. काशी मी इन्स्पेक्टर बीर कुलकर्णी. कुठे आहे चोरी. कशी झाली. चोरी छे छे इथे चोरी झालीच नाही. तू मला म्हणून देत नाही नेहमी बोलती. चोरी झालीच नाही. मग ही गडबड काय आहे. तुमच्या मधून आता काय लिहिलं आहे. अहो आमचा मुलगा मधू तो अहो आमचा मुलगा मधू तो मधून मधून झोप त्याला मधून मधून स्वप्ने पडतात. तो झोपेत चालत चालत जातो. मग तुम्ही इथे सगळे का जमलात. अहो आमचा मुलगा मधू तो झोपेत कुठे गेला कसा गेला कधी गेला अगं काय करतेस. यासाठी तर आम्ही जमलो आहोत. असं असतं आता तर मी तुमच्या वेळेस काळजी घ्या. दाराला आतून कुलूप लावा. That's all right. माफ करा साहेब. तुम्हाला म्हणू दे ना. आणि तुम्ही आता साहेब. ठीक आहे आता मी निघतो. एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची काय गरज नव्हती. हो तुम्ही असं काय करताय बाबा. अरे मधू तू झोपेतून उठून गेलास. हो तुम्ही असं काय करताय. आपण सिनेमाला नव्हतो का गेलो. छे रे मधू ते सगळं स्वप्न. अरे त्यांना सांग. थांबा शास्त्री बुवा मी समजवतो. ये बा समोर इकडे थांब. मला एक सांग फुकटच्या पास मिळाल्यावर रात्रीला सिनेमाला गेलेला का रे. हो करंदी पास दिलेला. हो हो कळलं. मिलेनियम मॉलला गेलेला. हो. अरे बघ बरोबर दे टाळी. स्वप्नच ते. नाही मी स्वप्नेला नव्हतो. हे स्वप्न नव्हतं. मी सांगतो. अरे नाही मी स्वप्नेला नव्हतो. आपण सिनेमाला गेलो होतो. अरे नाही अरे नाही आपण सिनेमाला अरे मधू ते सगळं स्वप्न होतं आणि झोपेत जाऊ नये. छे रे ती चोरी झालीच नव्हती. अरे थांब आता मी म्हणतो. चला रे सगळ्यांनी या पटकन. चला 1 2 3. चोरी 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 झालीच नाही. चोरी झालीच नाही. घड्याळ गेले नाही. दागिने गेले नाही. चांदीची भांडी सुद्धा गेली नाही. चोरी 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 झालीच नाही. चोरी झालीच नाही. चोरी झालीच नाही. धन्यवाद. सादर झालेलं नाटक चोरी झालीच नाही आणि ह्यातील कलाकार आहेत गंगाबाई, अदिरा, अण्णा, देवांश, सो
चोर नाही सॉरी सीआयडी इन्स्पेक्टर कम चोर गार्गी आणि अण्णा गंगाची मुलगी चिंगी म्हणजेच अरणा आठवत ना निर्मा निर्मा आमचा दबंग पोलीस ऑफिसर अबीर कुलकर्णी आणि त्याचबरोबर आमचे अंदाजे साधे सरळ सोपडे मास्तर तन्मय आणि आमच्या घरातले मुख्य बाबा आमचे शास्त्री बुवा अर्जुन अर्थातच अर्जुनचा मुलगा वाटतो की नाही अर्जुन सारखा मधु म्हणजेच शौर्य आणि आपल्या यमुनाबाई अत्यंत साध्या सरळ शांत स्वभावाच्या यमुनाबाई म्हणजे जिया आणि थोड्याशा स्टायलिश जोशीबाई ईश्वरी धन्यवाद.